चुनावी माहौल गर्माते ही महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर मराठी मुद्दे पर सियासी घमासान तेज हो गया है। शिवसेना शिंदे गुट प्रमुख और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे पर सीधा हमला बोलते हुए मराठी अस्मिता को लेकर सवाल खड़े किए हैं। शिंदे ने कहा, चुनाव में ही मराठी याद आते हैं। मराठी जब मुंबई से बाहर निकल जाते हैं तब उद्धव कहाँ होते हैं। मुंबईच्या विकासावर इतके वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही शब्द उच्चारला, मुंबईसाठी काय केलं एक तरी काम सांगावं। आणि आम्ही सांगतो, मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला याचं कारण कोण? सगळ्या डेव्हलपमेंटचे प्रकल्प कुणी अडवले? त्यामध्ये कोण आहे? आणि हे सगळं करत असताना आमचा अजेंडा आहे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, फेकला गेलेला मुंबईकर बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत, इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। यासाठी आम्ही क्लस्टर योजना, पुनर्विकास योजना, ओसी देण्याचा निर्णय घेतला। 20,000 बिल्डिंगला आम्ही पगडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला। आम्ही फनेल झोनमधले रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला। पुनर्विकासाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे हा मोकळा करण्याचं काम आम्ही केलं। कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बाळासाहेब म्हणाले होते 40 लाख लोकांना मोफत घरं देणार। काय प्रयत्न केले इतके वर्ष? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात केली। मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही। जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार। अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली। 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार आहोत। 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत। हा योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे। या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे।